नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. खादीची साधी साडी, डोक्यावर पदर, कपाळावर मोठी टिकली असा अस्सल मराठमोळ्या स्त्रीच्या पोशाखात नेहमी दिसणारी महिला खासदार ही भारताच्या संसदेत आवाज उठवताना दिसणार आहे. याच नवनिर्वाचित खासदार नेमक्या कोण आहेत, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, याबद्दल सध्या सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. आणि त्या खासदार आहेत भाजपाच्या स्मिता वाघ. चला तर मग जाणून घेऊया स्मिता वाघ कोण आहेत टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल स्टोरीमधून. स्मिता वाघ या विद्यार्थी दशेपासून राजकारण आणि समाजकारणाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांचे वडीलही पंचायत समितीचे सभापती होते, त्यामुळेच त्यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. महाविद्यालयात असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी सेनेचं म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलंय. त्याचवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केलीत. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ होण्यासाठी केलेल्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. भाजपमध्ये गाव आणि शहर पातळीवर त्यांनी अनेक कामं केली. त्यानंतर 2003 साली भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी त्यांनी महिलांच्या प्रश्नावर काम केलं. पुढे त्या जिल्हा परिषद सदस्य बनल्या आणि त्यावेळी ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पुढे 2005 मध्ये त्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सिनेट सदस्य बनल्या. 2009 मध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. या काळात त्यांनी राजकारणातील अनेक भूमिका बजावल्या. पुढे 2015 मध्ये त्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष बनल्या. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत देखील त्यांनी काम केले. 2017 मध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचवेळी त्या विधान परिषदेच्या आमदारही बनल्या. जळगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या मागे महाविकास आघाडीसह भाजपाचे बंडखोर उन्मेष पाटील यांच्या समर्थकांचा पाठिंबा होता. तरी देखील स्मिता वाघ यांनी तगडी लढत देत 6,74,026 मतं मिळवली व 2.5 लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला. मात्र या सगळ्यात मी डोक्यावर पदर घेते म्हणजे मी मॉडर्न नाही असं नसून माझे विचार मॉडर्न आहेत हे त्यांचं विधान चांगलंच गाजलं. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार जाण्याचं भाजपाचं स्वप्न भंगल्यानंतर आता भाजपा एनडीएच्या मदतीनं सरकार स्थापन करणार आहे. या एनडीए सरकारमध्ये नितीश कुमारांचा जेडीयू आणि चंद्राबाबू नायडूंचा टीडीएस पार्टी महत्त्वाची भूमिका बजावणार असून याच अनुषंगानं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी प्रेशर पॉलिटिक्स सुरू केलंय. यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा खास स्पेशल रिपोर्ट. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 400 पारचा नारा दिला खरा, मात्र प्रत्यक्षात भाजपाला 240 जागांवरच विजय संपादन करता आला. बहुमतासाठी लागणाऱ्या 272 या आकड्यापर्यंतही भाजपा पोहोचू शकलं नाही. मात्र आता मित्रपक्षांच्या मदतीनं भाजपा एनडीए सरकार स्थापन करणार असून या एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचाच बोलबाला राहणार आहे. त्याचीच एक झलक नुकत्याच नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीत पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी चंद्राबाबू नायडू तर चंद्राबाबूंच्या शेजारी नितीश कुमार बसल्याचं पाहायला मिळालं होतं. एनडीए मध्ये सध्या टीडीपी मोठा पक्ष असून टीडीपीचे 16 खासदार तर नितीश कुमार यांच्या पक्षाचे 12 खासदार आहेत. भाजपा नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये तेलुगू देसम पक्षाला लोकसभेचं अध्यक्षपद हवं असल्याची माहिती समोर येते. या अगोदर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 1998 ते 2002 या काळात टीडीपीचे दिवंगत नेते JMC बालयोगी यांनी लोकसभेचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. तर नितीश कुमारांच्या जेडीयूनं 3 मंत्रालयांची मागणी केली असल्याची माहिती समोर आली असून बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही या पक्षानं केली आहे. जेडीयूनं 4 खासदारांच्या बदल्यात 1 मंत्रालय असा फॉर्म्युला समोर ठेवला असून जेडीयूचे 12 खासदार आहेत. नितीश कुमारांनी आपल्या पक्षाला रेल्वे, कृषी आणि वित्त मंत्रालय मिळावं अशी मागणी केल्याचं पाहायला मिळतंय. टीडीपी आणि जेडीयूच्या मागण्या पाहता भाजपाची कोंडी होताना दिसत आहे.
जेडीयू आणि नितीश कुमारांच्या या प्रेशर पॉलिटिक्सकडे भाजपाचे नेते कसं पाहतात आणि तेलुगू देसम पार्टी आणि जेडीयूच्या मागण्या आगामी काळात मान्य होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभेच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय. मात्र विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा मुद्दा कळीचा ठरणार असून यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 30 तर महायुतीला 18 जागांवर यश मिळालं. लोकसभा निवडणुकीत काही जागांचे अपवाद वगळता महायुती आणि महाविकास आघाडी एकसंध राहिली. महाविकास आघाडीच्या तुलनेत लोकसभेलाच महायुतीमध्ये जागा वाटप हा कळीचा मुद्दा बनला होता. मात्र अखेरच्या क्षणी महायुतीमध्येही जागा वाटप निश्चित झालं. निवडणुका पार पडल्या, मात्र उशिरा जागा वाटप जाहीर होण्याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्येच बसला आहे. मात्र आता आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही युती आणि आघाडीमध्ये जागा वाटप हा कळीचा मुद्दा राहणार आहे. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीमध्ये भाजपा तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष बनलाय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानं काँग्रेस हा सध्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेतला मोठा पक्ष आहे आणि यामुळेच महायुतीमध्ये भाजपा सर्वाधिक जागा लढवेल तर महाविकास आघाडीमध्ये विधानसभेला काँग्रेस सर्वाधिक जागांची मागणी करू शकतं असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. दरम्यान आता आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती जागा वाटपाचा पेच कसा सोडवतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. पुणे शहरात मागच्या अनेक दिवसापासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या भेडसावताना पाहायला मिळते. आज खरं तर वर्दळीचे जे रस्ते आहेत ते रस्ते सोडून मुख्य जे प्रमुख रस्ते आहेत त्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. आज शुक्रवार आहे, शुक्रवारीच जर एवढी मोठी ट्रॅफिक असेल तर शनिवार रविवार जे आहेत त्या दिवशी किती भयानक ट्रॅफिक असू शकते याची कल्पना आपल्याला या वाहतूक कोंडीवरून येताना पाहायला मिळते. प्रचंड मोठी वाहतूक कोंडी जी आहे या वाहतूक कोंडीचा पुणेकरांना नाहक त्रास जो आहे तो या निमित्तानं रोज सहन करावा लागतो. काय सांगाल आता या वाहतूक कोंडीचा काय त्रास झालाय तुम्हाला? ट्रॅफिकमुळे आम्हाला जवळजवळ 1 किलोमीटर या एरियालाच राऊंड मारायला लागला. एवढं आम्हाला 1 किलोमीटर लांब गाडी पार्किंगला लावावी लागली. सातत्याने वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळतं. समस्या कशामुळे होतीये, काय होतीये याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे. मागच्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला जे आहे ते पुणेकरांना सामना जो आहे तो या वाहतूक कोंडीचा करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. रितेश आडाऊसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एका मोठ्या सायबर फ्रॉड गुन्हे करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्यात. लोकांना व्हॉट्सअप आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडियावर ऑनलाईन टास्क देऊन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळ्या नागरिकांची कागदपत्र वापरून बँक अकाउंट उघडल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळीने वेगवेगळ्या बँकेत बँक अकाउंट उघडून नागरिकांना 20 कोटी रुपयांचा गंडा घातला. या टोळीतील अल्ताफ महबूब शेख, मनोज शिवाजी गायकवाड, अनिकेत भाऊराव गायकवाड, हाफिज अली अहमद शेख, पवन विश्वास पाटील, चैतन्य संतोष आबनावे, सौरभ रमेश विश्वकर्मा आणि कृष्णा भगवान खेडेकर या 8 आरोपींना सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर किरण खेडेकर आणि हाफिज शेख हे 2 मुख्य सूत्रधार आरोपी अजूनही फरार आहेत. फरार आरोपींचा शोध सायबर गुन्हे शाखा पोलीस घेत आहेत. ऑनलाईन सायबर फ्रॉड करण्यासाठी ही टोळी नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड सारखे मूळ कागदपत्र घेऊन वेगवेगळ्या बँकेत त्यांच्या नावाने बँक अकाउंट ओपन करत होते आणि बँक अकाउंट ओपन केल्यानंतर त्या अकाउंट वापरण्याच्या बदल्यात त्या नागरिकांना 2000 ते 5000 रुपये इतकी रक्कम देत होतं, असं पोलीस तपासात उघडकीस आलंय. पुण्यात काल रात्री एका इमारतीला भीषण आग लागली, ज्यामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पुण्यातील नागनाथ पार्क जवळील नीला एज्युकेशन ग्रुपच्या इमारतीला भीषण आग लागली होती, ज्यामध्ये
34 मुली ह्या अडकल्या होत्या आणि यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालं होतं आणि 6 टँकरच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न हे सुरू होते। ही आग ज्यावेळी लागली त्यावेळची ही दृश्य आहेत। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की ही आग किती भीषण होती। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र या इमारतीत तब्बल 34 विद्यार्थिनी अडकल्या होत्या। मध्यरात्री आग लागल्यामुळे या इमारतीच्या बाहेर पडणं या मुलींना शक्य झालं नाही। मात्र या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी आणि मुलींना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केलं, ज्यामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सहाय्यानं अग्निशमन दलाला या मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। मात्र दुर्दैवाने यामध्ये एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि पहाटेपर्यंत ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले। म्हणजे नंतर जणू काय ते सर्टिफिकेट झालं होतं की माझी समाजात किंमत आहे बाबा, मला फोन आला म्हणजे। आता कोण देतो काय देतो तर मी काय विचारलं नाही, मी फार दुसऱ्याच्या घरात बघत नाही, पण ज्या पद्धतीने कुठल्याही फोनला तुम्ही घाबरला नाही आणि निष्ठेने लढला तुम्ही, याचं कितीही मी कौतुक केलं तरी कमी आहे। आणि आपण स्वाभिमानी लोक, आपला आपला रामकृष्ण हरी, वाजली तुतारी, तुतारी वाजून मोकळं झालाय तुम्ही आणि सुखात जगतोय आपण। आणि आता विधानसभेला राज्यात आता तिथे थोडंसं कॉम्प्लिकेशन आलंय, जिथे जिथे आज तुतारी आली आहे आपल्या सगळ्यांचं, म्हणजे काँग्रेसचा परफॉर्मन्स खूप उत्तम झाला, सेनेचा झाला, आपला झाला, म्हणजे महाविकास आघाडी। मी तर नेहमी सगळ्यांना सांगते, मी आधीच्या पण भाषणात म्हणायची, किती सीट सुप्रिया सुळे लढताय? 48, आणि 48 पैकी 30 सीटनी आम्ही निवडून आलेलो आहोत। पण एक थोडंसं नुकसान आपलं झालं, ज्याचा आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याचं थोडंसं चिंतन केलं पाहिजे, की आपली साताऱ्याची सीट आली असती, संजय आपण नंबर्स पाहिले असतील की शिंदे साहेबांची सीट ही काहीतरी 30-35 हजारांनी गेली, 32, आणि ती जी तुतारी त्याला पिपाणी, पण तुम्ही त्याला पिपाणी म्हणता, पण इलेक्शन कमिशन त्याला तुतारी म्हणतं। त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप कन्फ्युजन झालं आणि त्याच्यामुळे आपली सीट खरं त्या चिन्हाच्या गडबडीमुळे पडली खरं तर साताऱ्याला। त्याच्यामुळे पुढच्या मला वाटतं इलेक्शनला महाविकास आघाडी म्हणून की काँग्रेस पक्षाचंही मार्गदर्शन मागीन आणि आपण पक्ष म्हणून त्याचा विचार केला पाहिजे की मी ते इलेक्शन कमिशनला आपण आपल्याही सीटला ऑब्जेक्शन घेतलं होतं। वर्ध्यामध्ये तिथले जे इलेक्शन ऑफिसर होते त्यांनी ती पिपाणी तुम्ही ज्याला म्हणता ती काढून टाकली होती वर्ध्याच्या इलेक्शनमध्ये, पण सातारा, शिरूर, माढा, बारामती, दिंडोरी, रावेर, जिथे जिथे आपण लढलो, वर्धा, बीडला पण होती, पण तिथे कुठेही त्यांनी पिपाणी काढली नाही, ठेवली ती। हा रडीचा डाव होता। पण आता हे इलेक्शन कसं करतात हा अनुभव आपल्याला झालेला आहे, त्याच्यामुळे आपण एकदम एक्सपर्ट झालोय आता। त्याच्यामुळे 3-4 महिन्यात कुणाचे पण फोन येऊ दे, धमकी येऊ दे, पिपाणी चालू दे, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही। आता त्यांनी विचार केला पाहिजे की ह्याच्यावर आता जास्त आम्ही काय करू शकतो, कारण का ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात म्हणजे काय मी काल इंदापूरला होते, इंदापूरला भाषण करायला कार्यकर्ते म्हणत होते, ताई ते पाण्याचं बघा, इथे असं भाषण झालं की तुम्ही जर उलटं मतदान केलं तर इथे पाणीच इंदापूरला मिळणार नाही, तरी तिथे 25 हजाराचा लीड आहे। म्हणजे ही खरंच म्हणजे ज्या पद्धतीने भाषणं केली गेली किंवा लोकांना, म्हणजे एक गोष्ट आपल्याला म्हणजे त्यांची चुकी आहे त्यातून आपण पण बोध घेतला पाहिजे। आता 30 आले म्हणून हवा नको जमिनीवर, कारण आपली जबाबदारी जास्त वाढली। त्यामुळे पुढचे 4 महिने आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचा धर्म पाळून पूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामाला लागण्याची गरज आहे। त्यामुळे फार गुलाल खेळत बसू नका। आता 3-4 दिवस गेला, रामकृष्ण हरी, आता उद्यापासून कामाला लागा, कारण बूथ कमिट्या काम आणि दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे। आणि एक आंदोलन, माझी विनंती काँग्रेस पक्षाला राहील, काँग्रेस पक्षाचे तालुक्याची अध्यक्ष आहेत अण्णा, माझी विनंती आपल्याला राहील की एकतर आपण खूप मदत केली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, पण त्याचबरोबर एकीकडे आपण गुलाल खेळतोय पण दुसरीकडे मी आपल्याला सहकार्य मागीन ना, की मी काल दौंडला होते, त्यानंतर इंदापूरला होते, आज सकाळी बारामतीला होते, तिन्ही तालुक्यातून एक मागणी मला सातत्याने आली की ताई दुधाच्या भावाबद्दल काहीतरी करा, आम्हाला अशक्य आहे जगणं, आम्हाला
परवडत नाहीये, काहीतरी मार्ग काढा. शहरामध्ये 2 रुपयांनी दूध वाढलंय म्हणून काल खडकवासल्यातले आणि पुण्यातले लोक मला सांगत होते दुधाचा भाव कमी करा, आणि ग्रामीण भागात 2 रुपये कमी झालाय. ते मला हा हिशोबच कळत नाही की शहरामध्ये दूध रोज वाढतंय, ग्रामीण भागात शेतकऱ्याला कमी होतंय, मग मधले 50चे रुपये आता 55 झाले. मग हे पैसे जात आहेत कुठे सगळे? त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी आपण, मला असं वाटतं, मी कालच महाराष्ट्राच्या सरकारला पुन्हा एकदा, म्हणजे 10वं किंवा 11वं पत्र असेल, पण जर पुढच्या 8-10 दिवसात जर, मला वाटतं संजय आपण ही जिल्ह्याचे अध्यक्षात जर काँग्रेसला मान्य असेल, आम आदमी पक्षाचे सगळे सहकारी दिसत आहेत सगळे इथे बसलेले, तर तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर एक 8-10 दिवसाचा कालावधी सरकारला देऊ. नाही जर आपल्याला निधी मिळाला तर ताकदीने रस्त्यावर उतरून आज दुधाला भाव जोपर्यंत मिळत नाही त्या कामाला आपल्याला लागावं लागेल. म्हणजे एका बाजूला इलेक्शनचं काम विधानसभेच्या, आणि एका बाजूला चारा छावण्या तुम्ही बघताय, चारा छावण्या, टँकर वेळेवर येत नाही, चारा डेपो मागितला तर मिळत नाही. सगळी परिस्थिती, म्हणजे मला यायलाही उशीर याच्याचमुळे झाला. एकतर म्हणजे मला तर वाटतं मी पहिल्यांदाच इलेक्शन लढले का असं वाटतंय. एवढा गुलाल आयुष्यात कधीच खेळले नाही जेवढा 4 दिवस खेळते. काल तर 3.5 तास उशीर झाला. रात्री मी 9:30-10ला पोचले, इंदापूरला 6ला पोचायचो, तर रात्री काल 2 वाजले घरी जायला. आणि रस्त्यावर इंदापूरला पाऊस होता तरी कार्यकर्ते भिजत होते. जे एवढा, म्हणजे ह्या इलेक्शन मध्ये काय झाले हेच समजेना मला. हा पाऊस लकी असतो तो काय. बरोबर आहे. मान्य मान्य पूर्णपणे मान्य. वाचून दाखवा, मला दिसत नाही, फार लहान अक्षर आहे, मला चष्मा नाही. पुरंदर उपसा योजनाला काय लिहिले? पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी दिवे भागासाठी मिळणे. ठीक आहे. तर आज सकाळीच पुरंदर उपसा योजना जानाई शिरसाईचा आढावा आम्ही घेतलाय. काही गावात बारामतीमध्ये आणि काही पुरंदरमध्ये. जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजनाचं नियोजन आपण आता वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. दर महिन्याला माननीय आमदार आणि मी हा प्रत्येक रोटेशनचा फॉलोअप आम्ही दोघं दर महिन्याला घेणार आहोत. त्याच्याशिवाय काय मार्ग नाही. काय होतं, तिथून सांगतात खडकवासल्यातून पाणी सोडलंय, मग इथून दुसरा अधिकारी म्हणतो त्यांनी सोडलं नाही म्हणून आम्ही दिलं नाही. त्याला फोन केला की तो म्हणतो मी पाणी सोडलंय पण हे देत नाहीत. ऐसा सब नाही चलेगा. पूर्ण योजना एक कुणाच्या तरी जबाबदारीचा, चांगलं झाले तरी तोच जबाबदार अधिकारी आणि नाही झालं तरी तोच जबाबदार. आपले सगळे सहकारी बिचारे इकडे, आणि जो पैसे भरतो त्याला पाणी मिळत नाही आणि चेहरा बघून पाणी दिलं. हे सब नाही चलेगा. अभी हे सगळं आता वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं, हे होणार नाही. आता चालून घेणार नाही आणि खपवून तर घेणारच नाही. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका. या दोन्ही पाण्याच्या स्कीम त्या उत्तम पद्धतीने चालल्याच आहेत. करोडो रुपये खर्च करून या स्कीम केलेल्या आहेत आणि चालवायची जबाबदारी ही सरकारवर आहे. सरकार हे काय काम करतंय आपल्याला माहिती नाही, पण सकाळी मी बारामतीत होते तेव्हा रोहित भाषण करत होता आणि रोहित भाषण करता करता असं म्हणाला की आता हे सरकार काय फार दिवस नाही, ऑक्टोबरमध्ये इलेक्शन आहे, 4 महिन्याचंच सरकार आहे, त्याच्यामुळे फार काही चिंता करू नका, ऑक्टोबर पासून आपलंच राज्य येणार आहे. मी त्याला म्हटलं असं, पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला ह्या इलेक्शनला साथ दिली आहे, खरं तर अगदी तोंडात आलेला घास घेतलाय. आपल्या 230 सीट आल्या आहेत, त्यांच्या काय फार आलेल्या नाही आहेत. आणि आज खरं खोटं देवालाच ठाऊक बाई. आता एक कार्यकर्ता मला सांगत होता, आता अशी बातमी आली आहे संजय, खरं खोटं मला माहिती नाही, मी काय दिल्लीत नव्हते, पण त्यांचं म्हणणं आहे त्या RSSनी काहीतरी निर्णय घेतलाय की त्यांना नेतृत्व बदल हवंय. असं मी नाही म्हणत आहे, असं काहीतरी त्या फोनवर आलंय. आता खरी खोटी बातमी आपल्याला माहिती नाही. आमचं म्हणणं आहे बदल करायचा आहे, नाही करायचं आहे ते काहीतरी करा, पण प्रशासनाला सुरुवात करा. जर तुम्हाला बसायचं नसेल आणि झेपत नसेल
तर हम तो तयारी आहे, काय प्रॉब्लेम नाही. कारण का सरकार अतिशय उत्तम पद्धतीने केंद्रात किंवा राज्यात, आता मला सांगा सरसकट कर्जमाफी ही आपल्याच काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली की नाही? सरसकट झाली होती सगळ्यांची. दुधाला भाव, इथे अतिवृष्टी झाली की दुसऱ्या दिवशी दिल्लीवरनं लोक यायचे की नाही आपल्याकडे? दुधाला भाव कधी कमी पडू दिला का? कधी कांद्याची निर्यात कधीतरी आपण बंद केली होती का? बसला की नाही फटका? रामकृष्ण हरी. पण खरंच आहे, हा खूप गंभीर विषय आहे. लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता. अहो, मी परवा अखिलेश यादवांना भेटले. मी म्हटलं जेवढे खासदार महाराष्ट्रात आहे तेवढे तुझे एकटेचे खासदार निवडून आले. 40 खासदार निवडून आणले त्या बाबांनी, 41. आपण 48 खासदार राज्यात आहोत. तुम्ही विचार करा, 41 खासदार त्यांनी निवडून आणलेत. 50% जास्त उत्तर प्रदेशमध्ये. आणि सगळे म्हणायचे 80वर 80 दगड उभा केला तरी येतील युपी मध्ये. त्याला म्हणलं कसं काय? तो म्हणलं मी तुला सांगत होते मागच्या इंडिया मीटिंग मध्ये. म्हणलं हो बाबा तू सांगत होतास, पण हवा अशी वाटत होती आम्हाला वाटेल नाही तुला मनातून वाटत असेल. पण तुम्ही विचार करा, 41 खासदार असा माहोल असताना निवडून येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. उत्तर प्रदेशमध्ये अहो अयोध्या पण हरले. शेदाची बघा तुम्ही. हे खूप आपल्याला एक पक्ष म्हणून आत्मचिंतन करायचंय की लोकांना काय चालतं आणि लोकांना कधीही ग्राह्य ठरवू नका. तुम्हाला जर वाटलं हे आमचंच आहे, लोक म्हणतील जावा घरी. त्याच्यामुळे कधीही या एका मतामध्ये तुमच्या केवढी मोठी ताकद आहे या देशाला दाखवून दे. तुम्ही पैसा, भीती, सत्ता, जे काय घरफोड, पक्षफोड, या देशातल्या मायबाप जनतेने हे सगळं नाकारलंय. कारण का हा एक सुसंस्कृत राज्य नाही, हा देश सुसंस्कृत लोकांचा आहे. आणि आपल्या सगळ्या भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीचा मान सन्मान आहे. त्यामुळे आज देशामध्ये जे चित्र झालेलं आहे हे आपल्यासाठी खूप आशादायी आहे. लोकांना असं वाटायचं अभि कुछ नाही होगा, काय होईल काय होईल. तुम्ही बघताय ज्या राज्यांबद्दल मी तुम्हाला एक आदर्श मतदारसंघ म्हणून तुम्हाला सांगत होते, त्या आदर्श मतदारसंघात काय झालं? किती वेळा मी त्यांच्याबद्दल प्रत्येक भाषणात बोलले की आदर्श शिक्षक, आदर्श आई, आदर्श माता बघितली होती, पण आदर्श घोटाळा पाहिला नव्हता बाबा. पण ह्या राज्यांनी आदर्श ला दाखवलं की नाही काय करायचं ते. त्यामुळे ह्या लोकांमध्ये प्रचंड ताकद आहे. आणि मतदारांना लांबून बघत असतो आम्ही, इथून भाषण करत असतो तर सगळे त्याचे डोळे आपल्यावर असतात. आपल्याला वाटत असतं ऐकतायत, जुमलाबाजी इस देश में नहीं चलेगा. आज तुम्ही 10 लाख म्हणा, 15 लाख अकाउंट मध्ये टाका आणि लोक म्हणतील बघा दाखवते इलेक्शनचं लागू तर ते, मग बरोबर बटन दाबतोय. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपण व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसासाठी आहे की आपण आपला आनंद जरूर साजरा करूया, पण त्यांनी केलेल्या चुकीतून बोध घेऊया की काय चुकलं त्यांचं. आणि पुन्हा पुन्हा मी सांगते की 30 खासदार निवडून आले म्हणून कृपा करून हवेत जाऊ नका. अरे 30 आले म्हणजे आमचे 200 आमदारच आले. आपल्याला पुढचे 4 महिने अतिशय सतर्क राहावं लागेल. आपण सगळेच म्हणजे महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने एकत्रपणे लढणार आहे. कालच परवाच्या दिवशी आम्ही दिल्लीला इंडिया मीटिंगला गेलो होतो, तेव्हा माननीय सोनियाजी, उद्धवजी नव्हते पण संजय राऊत साहेब होते. या सगळ्यांची चर्चा झालेली आहे. पुढच्या एक 8, 10, 15 दिवसामध्ये आपण एका बाजूनी आपण सगळ्या दुष्काळाच्या कामाला लागायचंय आणि एका बाजूनी महाविकास आघाडीच्या ऑक्टोबरच्या इलेक्शनला आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. आज आपण गेल्या महिना, 1.5 महिना, 3 महिने मोठ्या वेगळ्या संघर्षातून आपण सगळ्यांनी जी साथ दिली. मला आता चिठ्ठी आली आहे, निर्भय बनो टीमचं आभार माना. निर्भय बनो, काय दिवस आलेत बघा. मला निर्भय बनो टीमचा आभार मानावा लागतंय. आता सब निर्भय बन गए, आता बनो कसलं राहिलंय. आता लोकांनी निर्भय आहे हे त्यांच्या मतामधून दाखवलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगून मी तालुका सांगणार नाही. माझे बंधू श्रीनिवास पवार आणि मी परवाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी एकत्र होतो. सगळ्यांनाच धाकधूक होती, कारण काय TV वाले 2 म्हणायचे येणार, 3 म्हणायचे नाही येणार. आमदारांचं एक वेगळंच गणित असते. ते आमदार रोज मला सांगायचे असं असं. म्हणलं कशावरून. पण झेंडे मामांचं मी मानलं पाहिजे.
मला अजून आठवतं, मी मगाशी जयदीपला सांगितले गाडीत ही कथा बारामतीतून येताना. आम्ही नाझऱ्यातून कुठून येत होतो देव जाणे. नाझऱ्यातून मी आणि झेंडे मामा गाडीत होतो आणि आम्ही येत होतो. आणि मी त्यांना म्हणलं, काय तुम्हाला वाटतं कसं होईल, समोर कोण आहे, म्हणजे कॅन्डिडेट ठरायच्या आधी ते म्हणले, कोणीही तुमच्या विरोधात कॅन्डिडेट असू दे, बाहेरचा असला तर इतक्या मतांनी येणार आणि घरात असला तर इतक्या मतांनी येणार. म्हटलं काय बोलताय झेंडे मामा, कशावरनं? ते म्हणले, माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणलं माझी खूप इच्छा आहे विश्वास ठेवायची, पण मला जरा ओव्हर कॉन्फिडन्स वाटतं. म्हणलं अहो मी लोकांना भेटतो. म्हणलं अहो मी लोकांना भेटते. तर ते म्हणले विश्वास ठेवा तुम्हाला, आणि तुम्हाला एक तालुका सगळ्यात जास्त कोणीही लढलं तरी मताधिक्य देईल, म्हणजे बारामती. ह्या एकटा माणूस म्हणत होता, बाकी सगळे म्हणायचे बारामती घासून चालेल, 50 ते पुढे जातील 10, 20, सगळे हिशोब करून करून सगळे थकले. पण झेंडे मामा हा एकच माणूस आहे ज्यांनी मला सातत्याने सांगितलं की तुम्हाला बारामतीला लीड मिळेल. कुठल्या भरोश्या ते बोलत होते देव जाणे. मी गाडीत आता पुन्हा त्यांना विचारलं, तर म्हणले मी असं गाडी घेऊन जायचो, फिरायचो, टपरीवर बसायचो आणि विचारायचो काय रे कुणाला मतदान करतो, असं तसं तसं. त्या गप्पातून त्यांनी स्वतःचा प्रायव्हेट सर्वे केला होता. पण एक खरंच ते मला म्हणले होते. आणि खूप एक वेगळं वातावरण राज्यात होतं, देशात होतं. आणि आपला एक समज असतो की पैसे आणि सत्ता यांनी मतं मिळतात. मला एका गोष्टीचा अभिमान आहे, 50 खोकेमुळे महाराष्ट्राची खूप बदनामी झाली, पण ह्या राज्यातला सर्वसामान्य मायबाप जनता ही विकली जात नाही. कोणीही कितीही पैसे खर्च करू दे, ती विकाऊ नाहीये. त्यामुळे 50 खोक्यांनी आपली बदनामी झाली असेल, ती बदनामी ह्या तुमच्यासारख्या मायबाप जनतेने भरून काढली आहे की महाराष्ट्र हा एक स्वाभिमानी पक्ष आहे. तो कधीही कुणासमोर न झुकलाय न कधीही झुकणार आहे. आणि मला आणि एका गोष्टीचा अभिमान वाटतो की आदरणीय पवार साहेबांना ह्या वयात जी तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, तर आज मी हिंमत करून त्यांचं वय म्हणतेय, कारण का ते व्यासपीठावर नाहीये. कारण का त्यांचं वय काढलं की घरी जाऊन ते लेफ्ट राईट करतात की माझं वय कशाला काढतंय, तुम्ही स्वतःचं बघा तुम्ही. कारण का त्यांना म्हणजे त्या वयावर त्यांना काही विश्वासच नाहीये काय मला काही कळत नाही त्यांच्या वयाचं गणित. पण परवा सगळा रिझल्ट लागला आणि 8वी बीडची सीट लागली. त्याच्यानंतर तुम्हाला माहितीये बीडमध्ये काय काय झालं. त्याच्यानंतर रात्री सगळे शांत बसल्यावर मी त्यांना एकच प्रश्न विचारला, म्हणलं तुमच्या आईने तुम्हाला काय खायला घातलं? माझ्याकडे बघतायत असं, काय प्रश्न विचारतेस तू? म्हणलं तुम्ही सगळी भावंड. बाई मी सांगते ना, ही लढाई मी जी लढले ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे बघायचे तर मला असं वाटायचं की हे जर इतक्या ताकदीने लढू शकतात तर मला काय अडचण आहे लढण्यासाठी. त्यामुळे तुम्ही जी साथ या काळामध्ये दिली ही मी आयुष्यभर विसरणार नाही. हे फक्त इलेक्शनचं यश म्हणून नाही, पण नाती कशी जपायची आणि एखादा विचार कसा जपायचा हे कुणाकर शिकावं तर तुमच्यासारख्या खरंच विचारवंतांकडून. त्याच्यामुळे तमाम पुरंदरवासीय, काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष, शिवसेना या आणि सगळ्या मित्र पक्षांच्या समोर मी नतमस्तक होते आणि आपल्या सगळ्यांना ग्वाही देते की आपल्या पाण्याचा प्रश्न असेल, आपल्या दुधाचा भावाचा प्रश्न असेल आणि पुरंदरचा सर्वांगीण विकास आम्ही सगळे म्हणून त्याच्यात सातत्य ठेवून विरोधात असलो किंवा सत्तेत असलो तरी त्याच वेगाने करू, याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत. आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण सगळ्यांनी जे माझं स्वागत केलं, मी गुलाल खेळून फार दिवस झाले पण आज काही सुटका नव्हती यांच्याकडून. त्याच्यामुळे त्यांनी जे धरलं ते फक्त मला वाटतं आमदार साहेब वाचले आज, त्याच्यामुळे ते आज वाचलेले आहेत. पण आता एक आधीच आत आले. त्यांचा ऑलरेडी झालेला आहे गुलालाचा डोस झालेला आहे. पण खूप आनंदी वातावरण एकीकडे असताना दुष्काळाची परिस्थिती विसरू नये. माझी सगळ्या सहकारी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की जल्लोष करण्यापेक्षा आपण आनंद आहे याचा म्हणजे सगळ्यांनाच मनापासून आनंद आहे, पण त्याचबरोबर अनेक भागांमध्ये आपल्या भागात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे, त्याच्याबद्दल आपण अतिशय संवेदनशील राहिलं पाहिजे. आणि हा जो निधी आपण ह्याच्यावर घालवतो त्याच्याऐवजी तो टँकर्समध्ये जर आपण घालवला तर मला वाटतं जास्ती चांगली सेवा आणि जास्त चांगला आनंद आज सगळ्यांना मिळेल. आज पुन्हा एकदा आपण आल्यानंतर अतिशय प्रेमाने स्वागत केलं.
त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. आणखीन एक छोटी सूचना करून माझं भाषण संपवते की व्यासपीठावर सगळ्या सहकाऱ्यांना नेत्यांना मी विनंती करीन की बूथमधल्या प्रचंड सगळ्याच पक्षाच्या बूथमधल्या कार्यकर्त्यांचा एक चांगला गेट टुगेदर वार बघून कर. बरोबर आहे ना आबा? एकादशीला ठेवतो म्हणतायत. कोणीच येणार नाही बा. आबा सांगा तुम्ही ठरवा बाबा. मंगळवार सोमवार नको, मंगळवार नको, शनिवार नको. बरोबर? रविवार. मग तुम्ही हा नाही आपल्याला काय आता एकच लक्ष विधानसभा. त्याच्यामुळे आता पुढचे 4 महिने नवऱ्या मुलांना सांगितलंय की आता लोकसभेसाठी जरा घरातून सुट्टी दिली होती, आता विधानसभा होईस्तोवर जरा 4 महिने सुट्टी. आता हे आपलं आमदार साहेबांची जी इच्छा आहे ना, पण ती आता बघूया. RSS कदाचित काहीतरी सेटिंग दिसतंय. तुमच्या मनात जे तेच RSSच्या मनात आहे. त्याच्यामुळे आता जो बदल व्हायचा आता बघूया काय होतं पुढच्या आठवड्यात. आपण आता थोडं वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. आपल्याला काय आतताईपणा करायचा नाही. लोकांनी एक विश्वासाने आपल्याला एक नंबर दिलाय. हे फोड, ते फोड, घर फोड, पक्ष फोड असल्या भानगडी आपण काही करत नाही. एक मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगते की मगाशी मला हा प्रश्न कोणीतरी विचारला. मी सांगितलं या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही. या देशामध्ये खूप टॅलेंटेड लोक आहेत आणि त्याच्यामुळे आज आपण. आणि दुसरी एक गोष्ट जी मी थोडासा माझ्या कामाच्या पद्धतीत बदल करणार आहे. दर सोमवारी आपण त्याला भेटतोच. हा निसर्गाला हा विषय थोडासा संजय आपल्याला आवडणार नाहीये, पण तरी मी हिम्मत करून बोलणार आहे तुमच्या समोर की आपण आला तुम्हाला चहा पहिला दिला जाईल, पण तुमच्या बरोबरीने पुरंदर मधला कुठल्याही पक्षाचा, आम असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसचा असेल, तो जर बूथ कमिटीवाला आला आपला काम हा आणि असं कसं होईल. आपले आहेत ना सगळे. तर समजा संजय जगताप आले आणि काँग्रेस पक्षाचा बूथ कमिटीचा माणूस आला, दोघंही एकत्र आले, तर संजय जगतापांना चहा पहिला दिला जाईल, पण काँग्रेसच्या बूथ कमिटीचा काम पहिलं केलं जाईल. हा एक नवीन आपण रूल करणार की आमदारांचा म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष सगळ्यांचा मान सन्मान होईल, पण त्यांना चहा आधी आणि यांचं काम आधी. आणि माझी झेंडे मामा आपल्याला विनंती आहे की आज नंतर जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे निधी टाकता गावांमध्ये, तेव्हा बूथ कमिटीची अध्यक्षाची आणि सगळ्या मित्र पक्षांचाही मान सन्मान करून निर्णय झाला पाहिजे, जो आपण शब्द दिला होता. आणि दर 3 महिन्यांनी तालुका लेवलला महाविकास आघाडीची आणि आम आदमी म्हणजे इंडिया अलायन्सची मीटिंग दर 3 महिन्यांनी एक झाली पाहिजे. आपण हा शब्द आधी दिला. त्यामुळे तालुका एक गाठीभेटी, काय दरवेळीस काय अजेंडा असेल असंच नाही, पण दर 3 महिन्यांनी आपण सगळ्यांनी भेटलं पाहिजे. तुमची काही कामं असतील याच्यासाठी पुरंदरला म्हणजे सासवडला एखाद्या वेळेस घ्या, एखाद्या वेळेस जेजुरीला घ्या, पण दर 3 महिन्यांनी एक इंडिया अलायन्सची मीटिंग तालुक्यात झालीच पाहिजे. त्याच्यात जर काही कमी जास्त काय झालं असेल कुणाकडून किंवा एखादं काम राहिलं असेल ते सगळं केलं जाईल. आणि जेवढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मान सन्मान होईल त्याच्यापेक्षा जास्त मित्र पक्षाच्या बाबतीत आम्ही जर मागे कमी पडलो असू, ते सगळं भरून काढण्यासाठी ही 5 वर्ष आहेत. त्यामुळे तुम्ही जे सहकार्य आम्हाला दिलंय, सोमवारी प्रत्येक सोमवार आधीच निसर्ग आहे तसंच राहील. सोमवारी तो दिवस बदलणार नाही. फक्त ज्येष्ठ नागरिकांना पहिलं आणि त्याच्यानंतर बूथवाला. एक मिनिट भाऊ, तुम्ही आता सांगितलं आमदारकीची निवडणूक, त्याच्यानंतर काय काय निवडणूक आहेत, सहकारातल्या आहेत, सोसायटीच्या आहेत, नगरपालिकेच्या आहेत, महापालिकेच्या आहेत, ग्रामपंचायतीच्या आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत. याच्यात सुद्धा संपूर्ण ताकद महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्याकडून 2 राहिलं. बँक राहिली, कारखाना, दूध संघ प्रत्येक तालुक्यात आहे. पुरंदरसाठी नाहीये, बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर सगळीकडे. कुणावर ही नवीन सूचना आली? महत्वाची सूचना आहे ती, बरोबर आहे. अच्छा, चांगली सूचना आहे. अध्यक्षांच्या कानावर घालीन रयत शिक्षण संस्थेच्या. शिक्षण मंडळ
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ. ठीक आहे, आता एका वेळेस एक एक. आता तुम्ही सगळंच ताट नको, धीरे धीरे. काय पेढे खायला जायचे, साताऱ्याचे कात्रजचे पेढे खायला येणार, ते काय करायचे ते पुढच्या आठवड्यात. आता 5 वाजले, थोपटे साहेबांकडे जायचे नमस्कार करायला, आज आभार मानायला. पेढे खराब होऊन जाते. मग आता आणलेत का? अहो, आमदारांना जायचंय, फुरसुंगीला काम आहे, आपल्याला काय. पण तुम्ही सगळे आज आल्या, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आजचा कार्यक्रम झाला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि पालखीचं काय? संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली अलाहाबादी मध्ये आळंदी ते पंढरपूर या ठिकाणी प्रस्ताव. तर काय करायचंय? चालेल, चला. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वबळाचा नारा दिला होता भारतीय जनता पक्षाकडून. आपकी बार 400 पार अशी घोषणा जी आहे ती घोषणा देण्यात आली होती. प्रत्यक्षात निवडणूक झाली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 240 तर NDA म्हणून 294 जागांवर जे आहे ते यश मिळालेलं आहे. आणि आज NDAची जी आहे ती नवनियुक्त जे खासदार आहेत, नवनिर्वाचित खासदारांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जी आहे ती बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकमतानं NDAच्या नेतेपदी जी आहे ती निवड करण्यात आली. आणि 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. 2014 आणि 2019ला जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला स्वबळावर जी आहे ती सत्ता मिळाली होती. मात्र आता 2024ला मित्रपक्षांच्या मदतीनं भाजपाचं सरकार बनणार आहे. त्यामुळे NDA सरकारवर मित्रपक्षांची मदार जी आहे किंवा मित्रपक्षांची मर्जी सांभाळण्याचं आव्हान भारतीय जनता पार्टी समोर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर किंवा या सगळ्या घडामोडींनंतर आता NDAचा जो आहे तो मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. आणि NDA मध्ये असणारे घटक पक्ष जे आहेत त्या घटक पक्षांना मंत्रिपदाचं वाटप जे आहे ते देखील मोदी 3.0 मध्ये करण्यात येणार आहे. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी असणार आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, भाजपानं सुरुवातीला 400 पारचा नारा दिला होता. 2014ला 282, 2009ला भाजपा म्हणून 303 जागा जिंकल्या आणि 14च्या तुलनेत 19ला जागा वाढल्या. आत्मविश्वास जो आहे तो वाढला. भाजपानं थेट 400 पारचा नारा दिला. प्रत्यक्षामध्ये 240 जागांवर जे आहे ते भाजपाला समाधान मानावं लागलं. NDA म्हणून 294 जागांवर जे आहे ते समाधान मानावं लागल्याचं पाहायला मिळतंय. आणि आता भाजपा म्हणून जे आहे ते NDA मित्रपक्षाचं सरकार स्थापन करणार आहे. अशा वेळी मित्रपक्षांची मर्जी राखण्याचं आव्हान भाजपावर आहे. त्याबद्दल पहिल्यांदा काय सांगू? नक्कीच आपण बघितलं की ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाला 2014 आणि 2019 मध्ये ज्यावेळी सत्ता मिळाली त्यावेळेस त्यांच्या पक्षाचा अर्थ भारतीय जनता पक्षाचं बहुमत होतं. त्यांचे सर्वाधिक खासदार हे निवडून आले होते. परंतु आपण 2024चा जर निकाल बघितला संकेत तर एक्झिट पोलच्या एक्झॅक्टली अपोजिट निकाल लागलेला आहे. भारतीय जनता पक्षाला 240 जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे आणि NDA म्हणून भारतीय जनता पक्षाला 293 जागा मिळालेल्या आहेत आणि बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे आधीचा काळ जो होता, आधीचा त्यांचा सत्तेचा काळ जो होता 2014 आणि 2019चा, तो वेगळा होता. कारण त्यावेळी त्यांना इतर पक्षांवरती निर्भर राहण्याची गरज नव्हती. परंतु 2024चा जो निकाल आलेला आहे त्यावेळी भारतीय जनता पक्षाला जे आहे इतर पक्षांवरती, छोट्या मोठ्या पक्षांवरती जे आहे ते अवलंबून राहावं लागतंय. त्यामुळे या सर्वच पक्षांचं मन राखणं गरजेचं आहे. जर आपण भारतीय जनता पक्षाची आजी सेंट्रल हॉलमध्ये, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची एकमतानं नेता म्हणून निवड करण्यात आली. परंतु नरेंद्र मोदींच्या शेजारी जर बघितलं तर आपण TDPचे अर्थात तेलुगू देसम पार्टीचे चंद्रबाबू नायडू होते आणि त्यांच्या शेजारी जे आहेत जनता दल युनायटेडचे नितीश कुमार हे बसलेले होते. त्यामुळे त्यावरूनच आपल्याला एक संकेत दिसतोय की भारतीय जनता पक्षाला मित्र पक्षांची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष हा मित्र पक्षांना जे आहे ते महत्त्व देतोय. आता दुसरीकडे आपण बघितलं तर त्यांचा जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्याच्या बाबतीत जर विचार केला तर 4 खासदारांच्या मागे 1 कॅबिनेट मंत्रीपद असा फॉर्म्युला ठरलेला आहे. जर आपण बघितलं तर तेलुगू देसम पार्टीकडे 16 जे आहे ते खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना 4 खाती दिल्या जाऊ शकतात. तर जनता दल युनायटेड जो आहे त्यांचे 12 खासदार हे निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना
3 कॅबिनेट मंत्री पद दिले जाऊ शकतात. परंतु सध्या त्यांचे खासदार जरी कमी निवडून आलेले असतील, म्हणजे एकंदरीत त्यांचे टीडीपीचे खासदार हे 16 आहेत, जनता दल युनायटेडचे खासदार हे 12 आहेत. असं जरी असतील, त्यांचे खासदार जरी कमी निवडून आलेले असतील, परंतु त्यांची बार्गेनिंग पॉवर ही जास्त आहे. हे दोन जरी मित्र पक्ष जर भारतीय जनता पक्षाकडून अर्थात एनडीए मधून बाहेर पडले आणि इतर पक्षांबरोबर गेले, अर्थात इंडिया आघाडीसोबत गेले, तर त्यांची सुद्धा सत्ता येऊ शकते. त्यामुळे त्यांचं मन राखणं, त्यांना मर्जीमध्ये ठेवणं हे नरेंद्र मोदी आणि अर्थात भारतीय जनता पक्षाला हे खूप जिकरीचं असणार आहे आणि त्यांची मर्जी राखणं हे त्यांचं महत्त्वाचं काम असणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याचबरोबर छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना आपण बघतोय की ज्या प्रकारे चिराग पासवान यांचा जो पक्ष आहे लोक जनशक्ती रामविलास, हा जो पक्ष आहे त्या पक्षाला सुद्धा त्यांनी महत्त्व दिल्याचं कळतं. त्यांचे 5 खासदार निवडून आले, ते सुद्धा अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसलेले आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे या सर्वच मित्र पक्षांना भारतीय जनता पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे आणि त्यांचं मन राखणं हे गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं तर ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, ते सरकार अवघ्या एकमताने कोसळलं होतं आणि त्यावेळी सुद्धा टीडीपी अर्थात तेलुगू देसम पार्टीचे जे जीएमसी बालयोगी आहेत ते लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी विश्वासमत ज्यावेळी घेतलं होतं त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींचं सरकार फक्त एका मताने कोसळलं होतं. हा इतिहास आहे आणि अर्थात कॅबिनेट मंत्री पदाबरोबरच तेलुगू देसम पार्टी असेल किंवा जनता दल युनायटेड असेल यांनी लोकसभा अध्यक्ष पदावरती सुद्धा दावा केलेला आहे आणि ते आम्हाला मिळावं अशी मागणी केलेली आहे. परंतु भारतीय जनता पक्ष त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद देतं का इतर अधिकचे मंत्रीपद देऊन त्यांची बोळवण करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण लोकसभा अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण बघितलं तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झालेली असेल किंवा इतर ज्या बऱ्याच जणांच्या ज्या खासदारकी रद्द होत्या त्यासाठी अर्थात लोकसभा अध्यक्ष पदा जे होतं आणि जे लोकसभेचे अध्यक्ष होते ओम बिर्ला त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे जर भारतीय जनता पक्षाला जर संसदेवरती सभागृहावरती कमान ठेवायची असेल तर त्यांचाच जो आहे तो खासदार हा लोकसभेचा अध्यक्ष होणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्र पक्षाला अधिकचे कॅबिनेट मंत्री पद देऊन किंवा महत्वाची खाती देऊन भारतीय जनता पक्ष त्यांची बोळवण करू शकतं. संकेत, एनडीए म्हणून जर मित्रपक्ष आणि भाजपाचं संख्याबळ आपण पाहिलं तर आता भाजपाकडे 240 खासदार आहेत राजरत्न, त्या खालोखाल टीडीपीकडे 16 खासदार आहेत, जेडीओकडे 12 खासदार आहेत, महाराष्ट्रामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडे 7 खासदार आहेत, आरजेएस नावाचा जो पक्ष आहे त्या पक्षाकडे त्यांचे 2 खासदार आहेत. त्यानंतर आरजेपी जो आहे आरजेपी जो आहे त्यांच्याकडे 5 खासदार जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं. HMA कडे 1 खासदार आहे, JSP कडे 2 खासदार आहेत, अजित पवार गटाकडे 1 खासदार आहे, अनुप्रिया सिंग यांचा जो अपना दल आहे त्याच्याकडे 1 खासदार आहे, RLD कडे 2 खासदार आहेत, UPPL कडे 1 खासदार आहे, HEP कडे 1 खासदार आहे, SKKM कडे 1 खासदार आहे, तर AJSU जो पक्ष आहे त्या पक्षाकडे 1 खासदार आहे. आणि तू जसं मगाशी बोलताना सांगितलंस तसं 4 खासदारांमागे 1 मंत्रीपद असा भाजपाचा फॉर्म्युला जो आहे किंवा एनडीए म्हणून जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ठरल्याचं पाहायला मिळतं. आणि या फॉर्म्युलानुसार टीडीपीनं 4 मंत्रिपदे जी आहेत ती कॅबिनेटची मिळू शकतात, जेडीओकडे 3 मंत्रिपदे मिळू शकतात, शिंदेच्या शिवसेनेकडे 1 कॅबिनेट 1 राज्यमंत्री असं पद जे आहे ते मिळू शकतं, अनुप्रिया सिंग यांच्या अपना दल पार्टीला 1 मंत्रिपद मिळू शकतं, आंध्र प्रदेशमधलं जे बडं नाव आहे पवन कल्याण त्यांच्या पक्षाला जे आहे ते देखील 1 मंत्रिपद जे आहे ते मिळू शकतं असं बोललं जातं. राजरत्न मंत्रिपदांचा फॉर्म्युला जरी ठरला असला तरी प्रेशर पॉलिटिक्स जे आहे ते नितीश कुमार आणि चंद्राबाबूंकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. रेल्वे, कृषी आणि संरक्षण खातं जे आहे त्याची मागणी नितीश कुमारांनी केल्याची माहिती मिळते. तर लोकसभा अध्यक्ष पदासह प्रमुख वजनदार खाती जी आहेत ती मिळावी अशी टीडीपीची मागणी आहे. एकंदरीतच मोदी जरी पंतप्रधान असतील तरी सरकारची कमांड या 2 पक्षाच्या हातामध्ये असताना पाहायला मिळते. नक्कीच संकेत, आपण बघतोय की 2019 असेल किंवा 2014 मध्ये असेल मोदी 100 सरकार चालवायचे. 2014 पेक्षा जे आहे नरेंद्र मोदी यांना ज्यावेळेस 2019 मध्ये 303 जागा मिळाल्या त्यावेळी त्यांनी पहिला निर्णय घेतला की त्यांनी 370 जे काश्मीर मधलं कलम आहे जम्मू काश्मीर मधलं ते कलम हटवलं होतं. तसे धाडसी निर्णय घेणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता शक्य होणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हे जे सरकार आहे नरेंद्र मोदींचं 3.0 जे आता स्थापन होणार आहे 9 तारखेला ते शपथविधीही घेणार आहेत, त्या सरकारची पूर्ण कमांड जी आहे ती अर्थात जनता दल युनायटेड आणि टीडीपीकडे असणार आहे. त्यामुळे
जरी पक्ष त्यांना वजनदार खाती मागतात, नुसते ते कॅबिनेट मंत्रीपद नाही मागत आहेत, तर भारतीय जनता पक्षाकडे जी महत्वाची खाती होती, अर्थात अर्थ खातं आहे, संरक्षण खातं आहे, गृह खातं आहे, अशी खाती मागितल्या चालल्यात, कृषी खातं आहे, आरोग्य खातं आहे, अशी खाती जी आहेत ती भारतीय जनता पक्षाकडे मागितल्या जात आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची कुठेतरी अडचण झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि इतर महत्वाची खाती जर मित्र पक्षांकडे गेली तर कुठेतरी विरोधी पक्षांमध्ये जो आहे, विरोधी पक्षांना आयतं कोलीत मिळेल आणि भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्याची त्यांच्याकडे आयती संधी चालू नये. त्यामुळे हा सगळा समन्वय जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांच्या मदतीने कसं साधतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. राजरत्न, RL हा जरी म्हणजे TDP आणि JDU जरी महत्वाचा पक्ष असला तरी हरियाणामधला प्रमुख मजबूत पक्ष असलेला राष्ट्रीय लोकदल जो आहे, RLD पार्टी जो आहे जयंत चौधरींचा, त्यांनी देखील कृषी खात्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली असल्याचं पाहायला मिळतंय. कृषी जी प्रमुख वजनदार खाती आहेत त्या खात्यांवर मित्र पक्षांचं विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, कारण बघतोय की सर्व छोटे छोटे जरी पक्ष असतील तरी त्यांनी एक गोष्ट ओळखलेली आहे की सध्या भारतीय जनता पक्षाला ही छोट्या छोट्या पक्षांची ही गरज आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं तर थ्रूआउट जर आपण भारतीय जनता पक्षाच्या अर्थात NDAच्या मित्र पक्षाची जर निवडून आलेल्या खासदारांची जर बेरीज बघितली संकेत, तर भारतीय जनता पक्षाकडे 240 खासदार निवडून आलेले आहेत. त्यानंतर सर्वात मोठा पक्ष कोणता ठरतोय तर तेलुगू देसम पार्टी, अर्थात त्यांचे 16 खासदार निवडून आलेले आहेत. त्यानंतर जनता दल युनायटेड आणि त्यानंतर बाकी जर आपण पक्ष बघितली, अर्थात शिंदेची शिवसेना आहे, त्यांचे 7 खासदार आहेत. त्यानंतर लोक जनशक्ती पार्टी, रामविलास जो पक्ष आहे त्यांचे 5 खासदार आहेत आणि त्यानंतर 1-2 करत बाकीचे त्यांचे मित्र पक्ष आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला नाराज करून हे भारतीय जनता पक्षाला चालणार नाही. तसं जर झालं आणि हे पक्ष जर इंडिया आघाडी सोबत गेले तर त्यांना सत्ता स्थापन करणे अगदी सहज शक्य होणार आहे. आपण बघितलं तर ज्या प्रकारे इंडिया आघाडीने बैठक घेतली आणि त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी जाणार नाही, कारण त्यांना ही बाब माहिती आहे की हे सरकार चालवणं नरेंद्र मोदींना अवघड जाणार आहे. आज ना उद्या या सरकारमधले जे मित्र पक्ष आहेत ते नाराज होतील आणि सहज इंडिया आघाडीला त्यांना गळाला लावणं हे सोपं जाणार आहे. त्यामुळे आत्ता इंडिया आघाडीने सरकार स्थापन करण्याचे कोणतेही प्रयत्न हे चालवलेले नाहीत. त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही संसदेमध्ये बसणार आहोत आणि आगामी काळामध्ये जे आहे 1 ते 2 वर्षामध्ये जर मित्र पक्षांमध्ये नाराजी झाली तर या जे घटक पक्ष आहेत त्यांना सहज फोडणं हे इंडिया आघाडीला शक्य जाणार आहे. ज्या प्रकारे आपण अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये बघितलं, असाच काहीसा प्रयोग आता आगामी काळामध्ये होऊ शकतो, ही शक्यता सुद्धा नाकारता येऊ शकत नाही. संकेत, एकंदरीत जर आपण चित्र पाहिलं तर मित्र पक्षांची मर्जी राखण्याचं आव्हान हे भारतीय जनता पक्षासमोर आहे आणि ज्यावेळी इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी दिल्लीतल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा सांगितलं, 6 जनपथवर जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, त्या पत्रकार परिषदेमध्येच पुढे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं एक वाक्य असंही होतं राजरत्न की योग्य वेळी आम्ही सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करू. म्हणजे तुझ्या पद्धतीने सांगितलंस की 5 वर्षामध्ये काही गोष्टी अशा घडू शकतात, काही राजकीय स्ट्रॅटेजी आहे, त्या घटना घडत असताना काही मित्रपक्ष नाराजही ठरू शकतात आणि या नाराज मित्रपक्षांच्या बळावर भविष्य काळामध्ये इंडिया आघाडी सत्तेत येण्याचे मनसुबे जे आहेत ते आखत असावी, ह्याचं असंच चित्र जे आहे ते मल्लिकार्जुन खरगेंच्या या विधानामधून स्पष्ट होताना पाहायला मिळते. 9 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आणि शपथविधीनंतर मोदींसोबत काही निवडक मंत्री जे आहेत, निवडक नेते जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात आणि नंतरच्या काळामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून अधिकाधिक मित्रपक्षांना जे आहे ती मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाऊ शकते असं देखील राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे. नक्कीच या 2 दिवसामध्ये नेमक्या काय घडामोडी घडत आहेत राजकीय वर्तुळामध्ये महाराष्ट्र किंवा देशामध्ये, तर या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही वेळेत आणि अचूक टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. खुशी की बात है कि इतने बड़े समूह को आज मुझे यहाँ स्वागत करने का अवसर मिला है. जो साथी विजयी होकर के आए हैं वे सभी अभिनंदन के अधिकारी हैं
लेकिन जिन लाखों कार्यकर्ताओं ने दिन रात परिश्रम किया है, न उन्होंने दिन देखा न रात देखी, और इतनी भयंकर गर्मी में हर दल के कार्यकर्ता ने जो पुरुषार्थ किया है, परिश्रम किया है, मैं आज संविधान सदन के इस सेंट्रल हॉल से सर झुका करके उनको प्रणाम करता हूं। साथियों, मेरा बहुत सौभाग्य है कि एनडीए के नेता के रूप में आप सब साथियों ने सर्वसम्मति से चुन करके मुझे एक नया दायित्व दिया है, और इसके लिए मैं आपका बहुत बहुत आभारी हूं। व्यक्तिगत जीवन में एक मैं जवाबदारी का एहसास करता हूं। जब 2019 में इस सदन में मैं बोल रहा था, आप सबने मुझे नेता के रूप में चुना था, और तब मैंने एक बात पर बल दिया था, विश्वास। आज जब आप मुझे फिर से एक बार ये दायित्व देते हैं, इसका मतलब है कि हम दोनों के बीच, हम आपस में विश्वास का सेतु इतना मजबूत है ये अटूट रिश्ता विश्वास की मजबूत धरातल पर है, और ये सबसे बड़ी पूंजी होता है। और इसलिए ये पल मेरे लिए भावुक करने वाले भी हैं, और आप सबके प्रति जितना धन्यवाद करूं उतना कम है। साथियों, बहुत कम लोग इन बातों की चर्चा करते हैं, शायद उनको सूट नहीं करता होगा, लेकिन हिंदुस्तान के इतने महान लोकतंत्र की ताकत देखिए कि एनडीए आज देश में 22 राज्यों में लोगों ने उनको सरकार बनाकर के सेवा करने का मौका दिया। हमारा ये अलायंस सच्चे अर्थ में भारत की असली जो स्पिरिट है, जो भारत का आत्मा है, भारत की जड़ों में जो रचा बसा है, उसका एक अर्थ में प्रतिबिंब है। और मैं इसलिए कह रहा हूं कि थोड़ी नजर करें, हमारे देश में 10 ऐसे राज्य जहां हमारे आदिवासी बंधुओं की संख्या प्रभावी रूप से है, निर्णायक रूप से है, जहां इस आबादी आदिवासियों की ज्यादा है, ऐसे 10 राज्यों में से 7 राज्यों में एनडीए सेवा कर रहा है।
साथियों, हम सर्वपंथ संभाव के हमारे संविधान को समर्पित है और देश में चाहे हमारा गोवा हो या हमारा नॉर्थ ईस्ट हो, जहां बहुत बड़ी मात्रा में हमारे ईसाई भाई बहन रहते हैं, आज हम उन राज्यों में भी एनडीए के रूप में सेवा का अवसर हमें मिला। साथियों, प्री पोल अलायंस हिंदुस्तान के राजनीतिक इतिहास में और हिंदुस्तान की राजनीति में गठबंधन के इतिहास में प्री पोल अलायंस इतना सफल कभी भी नहीं हुआ है जितना कि एनडीए हुआ। और ये गठबंधन का विजय, हमने बहुमत हासिल किया है और मैं कई बार कह चुका हूं, शब्द अलग होंगे लेकिन मेरे भाव उसमें एक सातत्य है। सरकार चलाने के लिए बहुमत आवश्यक है, लोकतंत्र का वही एक सिद्धांत है, लेकिन देश चलाने के लिए सर्वमत बहुत जरूरी होता है। और मैं आज देशवासियों को यहां से विश्वास दिलाना चाहता हूं कि आपने जिस प्रकार से हमें बहुमत देकर के सरकार चलाने का सौभाग्य दिया है, ये हम सबका दायित्व है कि हम सर्वमत का निरंतर प्रयास करेंगे और देश को आगे ले जाने के लिए हम कोई कोर कसर नहीं छोड़ेंगे। साथियों, एनडीए को करीब करीब 3 दशक हो चुके हैं। यानी आजादी के 75 साल में 3 दशक एनडीए, ये सामान्य घटना नहीं है जी। विविधता से भरे हुए अपनी लोकतांत्रिक और सामाजिक रचना के बीच में ये 3 दशक की यात्रा एक बहुत बड़ी मजबूती का संदेश देती है। और मैं आज बड़े गर्व के साथ कहता हूं कि किसी एक समय वो था कि संगठन के कार्यकर्ता के रूप में इस अलायंस का हिस्सा था, व्यवस्थाओं से जुड़ा रहता था और आज सदन में बैठ करके आपके साथ काम करते करते मेरा भी नाता इससे 30 साल का रहा है और मैं कह सकता हूं, हकीकतों के तथ्यों के आधार पर कह सकता हूं, ये सबसे सफल अलायंस है। हम गर्व से कह सकते हैं कि 5 साल का टर्म होता है। इस अलायंस ने 30 साल में से 5-5 साल के 3 टर्म सफलतापूर्वक पार किए हैं और अलायंस 4थे टर्म में एंटर कर रहा है। आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।